नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो. सेकंड सेमिस्टरमधला आपला सायन्स जो ॲडव्हान्स सायन्स आहे, मागचा फर्स्ट सेमचा सायन्स होता बेसिक त्याच्या नावातच आहे बेसिक. आता त्या बेसिकनेस तुम्हाला त्रास दिला असेल तर थोडंसं आता तरी सिरियस व्हा, कारण की आता इतर सब्जेक्टही तुमचे ब्रँचचे वाढलेले आहेत. हा सब्जेक्ट ॲडव्हान्स, तोच त्याचंच नवीन नाव ते म्हणजे अप्लाइड सायन्स के स्कीम. आणि कम्प्युटर ब्रँच रिलेटेड त्यांना हा सब्जेक्ट नाही आहे. त्यांना पाहून ह्या सर्व ब्रँचच्या लोकांना थोडं हे वाटत असेल, यार यांना हा सब्जेक्ट नाही आहे, आपल्यालाच आहे. असू द्या ना, काय हरकत नाही. जेवढं जास्त ते तुम्ही संघर्ष करणार उतना बडा विजय होगा. डायलॉग ऐकायला चांगले वाटतं ना, पण ॲक्च्युअलमध्ये करावं लागतं तेव्हा समजतं. ठीक आहे, हे एवढ्या सर्व ब्रँच आहे बाबा, दिसतंय तुम्हाला. हे सर्व ब्रँचला आहे तो अप्लाइड सायन्स. आणि जसं की मागच्या सेमला होतं तसं परत म्हणजे आपल्याला फक्त किती वेळ मिळणार आहे बाबा, 90 मिनिट्स, 1.5 तास मिळणार आहे. परत याच्यात तेच दोन आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. पण मागच्या फिजिक्समध्ये न्यूमेरिकल अगदी ते गॅस लॉ वगैरे किरकोळ होते हो. 3 युनिटमध्ये ना किरकोळ होते. केमिस्ट्री तर नाहीच्या बरोबर होतं, एक होतं ते थोडंसं नाही केलं तरी तुमचं खूप चांगलं झालं आहे. पण आताच्या फिजिक्समध्ये न्यूमेरिकल भरभरके आहेत. पहिले 3 युनिटमध्ये न्यूमेरिकल आहे, केमिस्ट्रीत नाही आहे. ठीक आहे, आपण शॉर्टमध्ये याचा सिलेबस जाणून घेऊयात. तर अप्लाइड सायन्स याचा कोड वगैरे आहे आणि ऑनलाईन एक्झाम आहे बरं का. आता कदाचित पहिली युनिट टेस्ट कॉलेजचे लोक डिसाईड करतात, थेरॉटिकल पण होऊ शकते, सब्जेक्टिव्ह म्हणजे रिटर्नमध्ये, आणि ऑब्जेक्टिव्हच राहिली MCQची जी फायनलला होते तशी, मग तर काय हरकत नाही. पण ह्या सब्जेक्टमध्ये मित्रांनो कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे. तुम्ही जर नुसते बुकमध्ये दिलेले MCQ वाचतायत, आन्सर रट्टा मारतायत, एक्सरे काय आहे, ते स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम काय आहे, ते प्रोजेक्टाईल मोशन काहीच माहीत नाही, ना सिम्पल हार्मोनिक मोशन माहिती आहे, ना ते वॉटर ट्रीटमेंट माहिती आहे, आणि नुसतं वेड्यासारखे रट्टाच मारताय, तर आयुष्याला काही मग त्या अभ्यासाला काही अर्थ नाही ना. हा JEE टाईप अभ्यास होऊन जातो ना आपला. CET तुमचे जे मित्र 11-12चे करताय ते MCQ बेस आहे त्या, आणि तिथं तर निगेटिव्ह सिस्टीम आहे. आपल्याला तर निगेटिव्ह सिस्टीम नाही, ते एक प्लस पॉईंट आहे आपला. पण चांगले मार्क मिळवणार तर तुमचं स्कोरिंग वाढेल, पास तर होणारच, स्कोअर पण होणार छान छान, सर्व छान छान होणार. हां तर बघा पहिलं चॅप्टर, आणि या सब्जेक्टचं किंवा इतर सब्जेक्टचे कोणते बुक घ्यायचे, काय घ्यायचे, याच्यावरही मी एक व्हिडिओ आत्ता 2-3 दिवसात आणेलच. तुमच्या जे काही डिमांड आहेत, तुम्हाला जे काही हवं असतं किंवा जे चांगलं वाटतं, जे वाईट वाटतं, ते कमेंटमध्ये लिहित चला. ते लिहितात, मी सर्व कमेंट वाचतो बाबा. ठीक आहे, काही रिप्लाय देणं वेळेच्या अभावी पूर्ण नाही होते, पण मी प्रयत्न करतोय. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो, तुमच्या मित्रांचं. आणि पुढचं लेक्चर अप्लाइड सायन्सचं लगेच येणार आहे यूट्यूबवर, ते सुद्धा बघा. तर हा पहिलं युनिट आहे, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड कायनॅमॅटिक्स. याच्यापासूनच आपलं सुरुवात होईल. याच्यात 2 चॅप्टर एकत्र केले. हे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर एक वेगळं चॅप्टर आहे, कायनॅमॅटिक्स वेगळे. प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये सॉलिड असतो, सॉलिडला त्याला दाबलं आहे, ताणलं आहे, ठेचलं आहे, आणि त्याच्यात काय होतं बाबा, स्ट्रेस स्ट्रेन, मॉड्युलस, इलॅस्टिसिटी, त्याच्यावरचे न्यूमेरिकल, हे सर्व या सेक्शनमध्ये शिकायचे. पहिले 3 पॉईंट त्यांचेच आहे. न्यूमेरिकल आहे सर्वांमध्येच आहे बाबा. याचे फॉर्म्युले वेगळे अलग आहे, आणि खालच्या तिघांचे फॉर्म्युले अलग आहे, कारण की ते येतं कायनॅमॅटिक्स अलग आहे बाबा. आता ऑफकोर्स एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत राहिला तर, म्हणजेच एरोप्लेन मूव्ह होतं, रॉकेट आहे, यांचे प्रोजेक्टाईल मोशन, रिकॉईल ऑफ गन, बंदुकीने तुम्ही फायर केलं तर बंदूक मागे येते, गनचे, त्या सर्व गोष्टी या कायनॅमॅटिक्स याच्यात. आणि ऑफकोर्स तिथं तुमची वाट कोण पाहत आहे. बरं, 1 मिनिट, हा कलर दिसत नसेल तर कलर करून घेऊ. न्यूटन बाबा, न्यूटनचे 3 लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ ऑफ मोशन, ट्रॅजेक्टरी वगैरे. नंतर हा 6वा पॉईंट थोडासा वेगळा होऊन जातो त्याच्यापेक्षा, वर्क पॉवर एनर्जीचा. सर्व छान छान आहे ऑफकोर्स. आणि नुसतं फक्त त्याच्यात लिनियरच मोशन नाही आहे, तर अँग्युलरसुद्धा आहे. फॅन फिरतो ना आपला, ठीक आहे, अँग्युलर, बऱ्याच गोष्टी. आता या पहिल्याच युनिटमध्ये एवढं आहे, आता त्याच्याचवरनं विचार करायचे न्यूमेरिकली असतील. आणि आपल्याला वेळ तर 90 मिनिट्स आहे. विचार होतं फॉर्म्युल्यांचं, एकदा इंटिग्रेशन परवडलं तुम्ही म्हणणार, असं मी नाही, तुम्ही म्हणणार, जेव्हा फिजिक्सचे 3ही युनिट तुम्ही व्यवस्थित करणार. आता जे काही लोक असे असतील तुमच्या आजूबाजूला असतील, कॉलेजला कुठं काही असतात, त्यांच्या की ते टाईमपासला आलेले राहतात, त्यांच्या नादी नका लागू. तुमचं फ्युचर, तुमचं मंगल तुम्ही बघा. मॅच्युअर आहे ना तुम्ही आता. तुम्ही काय लहानपणी राहिले 5वी-6वीला की कोणी चॉकलेट देऊन तुम्हाला हे करून घेईल, ठीक आहे.
तर तुम्हालाही तुमचं मंगल अमंगल समजायला हवं. ठीक आहे, असू द्या. आता डिस्कशन करून घेऊ. सेकंड युनिट आहे वेव्ज आणि ऑसिलेशन. यात साऊंड वेव्ज आहे, मग त्याच्यात सिम्पल हार्मोनिक मोशन वगैरे ह्या सर्व गोष्टी आहे. आता आजच सर्व डिटेल त्याचं सांगणार नाही मी, फक्त सिलेबस आणि तो शॉर्टमध्ये सांगायचा आहे. व्हिडिओ आधीच मग मोठा होऊन जातो. तर शॉर्टमध्ये फक्त सिलेबस त्याच्यात काय. आता याच्यात बघा, याच्यात आता के स्कीमच्या याच्यात इंडियन एन्शियंट टेक्निकसुद्धा टाकलेल्या आहेत. मागच्या सायन्सलाही होता, पण त्याच्यावर क्वेश्चन क्वचित येत होते, पण याच्यात येऊ शकतात. हां, तर बघा याच्यात साऊंड वेव्हचे ॲम्प्लिट्यूड फ्रिक्वेन्सी, आपला रेडिओ वेव्ह चालतात फोनमध्ये आजकाल, रेडिओ आहेत वगैरे वगैरे त्या गोष्टी याच्यात आहे. नंतर एक्सरे, या थर्ड युनिटमध्ये एक्सरे, सोनोग्राफी वगैरे बघतो आपण, अल्ट्रासोनिक रेव, इन्फ्रारेड, हे सर्व यात येतील. आता इथं एक नॅनो टेक्नॉलॉजी, आणि आता इथं बघा मेटॅलिक भस्म, एन्शियंट आयुर्वेदा, IKS, इंडियन नॉलेज सिस्टीम, मेटॅलिक भस्म. आता हा जो आता हे आहे मॉडर्न फिजिक्स, आणि हे शिकवत आहे आपल्याला एन्शियंट म्हणजे जुन्या काळचं आयुर्वेदिकचं. हां, म्हणजे एकदम आताच्या सेंचुरीमधनं एकदम जुन्या काळात जायचं, ते शिकायचं, आणि ते अजूनही यूज करतायत तुम्ही. सुवर्ण भस्म, नंतर लोह भस्म, ते आयुर्वेदिकच्या प्रॉडक्टवर लिहिलेलं येतं. ते न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरसाठी, काहींना मानसिक आजार असतात किंवा हाडं, स्किन, याचे जे ट्रीटमेंटला यूज करतात ना, तेच आहे बाबांनो हे, ते सुद्धा आहे बघा. आता याचं सुरू काय होतं आहे, प्लँक्स हायपोथेसिस, प्रॉपर्टीज ऑफ फोटॉन वगैरे, नंतर हे एक्सरे, आणि जातं कुठपर्यंत ते आता एवढ्यात सांगितलं ते भस्मपर्यंत. अशा गोष्टी आहे. बरं, न्यूमेरिकल याच्यातही आहे, याच्यातही सर्वांचे फॉर्म्युले तिघं युनिटचे एकमेकांशी रिलेट करत नाही, वेगवेगळे. एकदा आपलं मॅथचं तरी इंटिग्रेशनचे पहिले 3 युनिटचे फॉर्म्युले तेच येतात, काही असं थोडा बदल आहे त्यांच्यामध्ये, पण इथं तर तसं नाही आहे. असं हे फिजिक्स आहे, छानच म्हणावं लागेल ना, वाईट म्हणून काय आपल्याला त्याचं हे तरी करायचं आहे. आणि नंतरचं आहे केमिस्ट्रीत प्लस पॉईंट, न्यूमेरिकल नाही आहे, थोडंसं आहे, अगदी मामूली आहे. लॉकचा छोटासा फॉर्म्युला, खूप काही त्रास देणार नाही तो, नाही केलं तरी चालून जाईल. पण इसमें भैया केमिकल रिॲक्शन, त्याचे नाव वगैरे आहेत, नावं गावं आहेत. मग केमिस्ट्री म्हटलं काय, ॲनॉड कॅथोड आलं, बॅटरी आल्या, अमक्या डमक्या. आता पहिलं आहे चौथं युनिट, म्हणजे केमिस्ट्रीत फर्स्ट युनिट आहे मेटल अँड ॲलॉईज. मेटल, मग त्याच्या स्टार्टिंगला प्रोसेसेस आपल्या तुम्हाला एक सर्वांना माहिती आहे की मायनिंग करतात मेटलचं, तिथून ते जे मटेरियल येतं त्याच्यातनं मेटल कसं एक्स्ट्रॅक्ट करतात सुरुवातीला ते. त्यानंतर ॲलॉय म्हणजे प्युअर मेटल तर आपल्या कामाचं राहत नाही, काही राहतात काही नाही राहत, मग त्याच्यात काहीतरी आपण मिक्स करतो आणि त्याच्यापासून ॲलॉय तयार करतो, जसं की स्टेनलेस स्टील वगैरे आहे. त्या गोष्टी याच्या शिकायच्या. नंतर त्याला मेकॅनिकलला जोडण्याच्या प्रोसेसेस आहे, सोल्डरिंग आहे, वेल्डिंग आहे, थोडं त्याचं आहे. आणि मेटलचे प्रॉपर्टीज, त्याची हार्डनेस किती आहे, त्याची डक्टिलिटी, डक्टिलिटी म्हणजे त्याच्यापासून वायर निघू शकते का, मॅलेबिलिटी म्हणजे त्याच्यापासून शीट मेटल, पत्रे तयार करता येऊ शकतात का, अशा गोष्टी ह्या युनिटमध्ये. पुढच्या याच्यात वॉटर ट्रीटमेंट आहे, त्याच्या नावातच आहे वॉटर ट्रीटमेंट, हार्ड वॉटर, सॉफ्ट वॉटर. मग सीवेज ट्रीटमेंट, जे ड्रेनेज नाल्यांमधनं जे पाणी जातं आहे त्याला कशा प्रकारे पोल्युशन कंट्रोल करता येईल, त्याच्यातनं कसं इम्प्युरिटी रिमूव्ह करता येईल, ते ह्या युनिटमध्ये छान आहे. ऐकायला सर्व छान वाटतं. जेव्हा त्याच्यात मग जाणार, मग तो कॉस्टिक सोडा आहे, हे ते, मग त्याचे फॉर्म्युले, केमिकल रिॲक्शन लक्षात ठेवायचे असतात ना, मग तेव्हा कळतं. ठीक आहे. मग बॉयलर म्हणजे काय ते माहीत हवं. इथं बॉयलर करोजन असेल. हां, हे बघा बॉयलर करोजन आहे. बॉयलर ते इलेक्ट्रिसिटी तयार करायला यूज करतात, तो पार्ट आहे मेकॅनिकलचा आणि इलेक्ट्रिकलचा. पण आता ते वेगळं हे वेगळं. पण त्या बॉयलरमध्ये कसं करोजन होतं, बॉयलरमध्ये मुळात फिरत असते स्टीम, वॉटर हॉट स्टीम सुपरहीट्स लेवलला असते, आणि त्याच्यामुळे काय काय होतं त्या गोष्टी यात आहे. आणि लास्ट युनिट फ्युएल अँड कंबशन, सर्वात जास्त वेटेज या युनिटला आहे. ठीक आहे, फ्युएल अँड कंबशन. फ्युएल इंधन. मग आता फ्युएल 3 प्रकारचे राहतात, सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिड म्हणजे आता आपले लाकूड आहे, कोल आहे, वूड. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात मॉडर्न पण आहे बघा, ग्रीन हायड्रोजन. आजकाल ऐकलं असेल तुम्ही, ग्रीन हायड्रोजन ट्रेंडिंगमध्ये भरपूर अशा टेक्नॉलॉजी काढताय की हायड्रोजन व्हेकल, मग तिथं ही कन्सेप्ट आहे ग्रीन हायड्रोजन. तर अशा छान आहे. हे पुढचं सेल आहे, सेल बॅटरीज. ॲनॉड कॅथॉड शिकायचं ते तर असेलच ना, मग तिथं इलेक्ट्रोलिसिस आलं, तो ॲनायन आला, कॅटायन आलं, विसरायचं काहीच नाही मागचं. आता मी तुम्हाला काय बोललो, अप्लाइड सायन्स इज द ॲडव्हान्स सायन्स. छान आहे, सुंदर आहे. आणि आता लास्ट ते म्हणजे कोणत्या युनिटला,
किती वेटेज आहे मी तुम्हाला एवढ्यात जे बोललो, फ्युएल अँड कंबशन सर्वात जास्त वेटेज त्याला जे 14. आणि या वेटेजवर नका जाऊ, कारण की तुम्हाला मागच्या सायन्सचा अनुभव आहे. कोणत्याही युनिटला कसंही एक तर क्वेश्चन कोणाचेच सेम नाही राहत, बॅच वाईज असतात ना, ते शफल केलेले असतात. हा अनुभव तर तुम्हाला चांगला झाला. आणि पेपर किती स्ट्रिक होतात, सर्व कॅमेरे तुमच्यावर वॉच ठेवून असतात, तेही तुम्हाला समजून गेलं आहे. तर शफल होता, मार्क्स शफल होता इन द सेन्स एखाद्या युनिटचं जास्त क्वेश्चन येऊ शकतात, एखाद्याचे कमी. आणि वेगवेगळ्या याच्या अनुषंगाने आपण सर्व स्टडी करणार आहोत. याच्या पुढचंच लेक्चर आता लगेच अप्लाइड सायन्सचं येईल. पहिलं युनिट मी सुरू करणार आहे फिजिक्सचं, अवश्य बघा. आणि कसं वाटलं लेक्चर काय ते मला तिथंच कमेंटमध्येच सांगा. जसं वाटेल, योग्य वाटेल, अयोग्य वाटेल, नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय. थँक्यू, टाटा.